शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। येत्या 24 जुलै रोजी यवतमाळमध्ये सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे। शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी, सक्तीची कर्जवसुली थांबवावी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावे, या प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात येत्या 24 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे। पावसाळी अधिवेशन संपल्यानंतरही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। माजी मंत्री बच्चू कडू यांनी यापूर्वी केलेल्या उपोषण आणि 7/12 कोरा या पदयात्रेनंतरही सरकार जागे झाले नसल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे। या आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी, सक्तीची कर्जवसुली थांबविणे आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने धोरणे लागू करणे यांचा समावेश आहे। या व्यतिरिक्त विधवा आणि अपंगांसाठी रोजगार आणि सुरक्षा योजनांची अंमलबजावणी, मनरेगा अंतर्गत पेरणी ते कापणीपर्यंतचा कामाचा विस्तार आणि मजुरी वाढविणे, तसेच तरुणांसाठी शिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे या मागण्याही यात समाविष्ट आहेत। या चक्काजाम आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्ष, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, गोंडवाना गणतंत्र पार्टी, MIM, आम आदमी पार्टी आणि आपली प्रजाहित पार्टी यांसह यवतमाळ मधील सर्व प्रमुख पक्ष सहभागी होणार आहेत। या सर्व पक्षांनी बच्चू कडू यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे। या पत्रकार परिषदेत बिपिन चौधरी, सुरेश खोब्रागडे, पिंटू दांडगे, देवाभाऊ, अनिल हमदापुरे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते। या आंदोलनात शेतकरी, कष्टकरी आणि कामगार बांधवांना मोठ्या संख्येने शेतीची उपकरणे, बैलगाडी आणि ट्रॅक्टरसह सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। 24 तारखेला यवतमाळ येथील बसस्टँड चौकात आम्ही चक्काजाम आंदोलन करणार आहोत। या पत्रकार परिषदेमार्फत आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो, आपल्या हक्कासाठी जाती, धर्म, पक्ष बाजूला ठेवून आपण शेतकरी म्हणून या चक्काजाम आंदोलनात आपल्या शेतकीय उपकरणासह बैलगाडी असो, ट्रॅक्टर असो, रुमणे असो, हे घेऊन यवतमाळ येथे यावं। या आंदोलनामुळे सरकारवर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे। 24 जुलै रोजी होणाऱ्या या चक्काजाम आंदोलनाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। या आंदोलनामुळे यवतमाळमध्ये वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही।